त्याच्यावर दाबा. चालू का? नमस्कार, मी प्रोटोन मिल प्रतिनिधी बाळासाहेब शिंदे. सांगली जिल्ह्यामध्ये मी कुमटे गावामध्ये आहे आता. आणि कुमटे गावामध्ये हा ऊसाचा जो प्लॉट आहे 4.5 महिन्याचा प्लॉट आहे हा. आणि शेतकरी आहेत त्यांच्यासनीच माहिती विचारूया, म्हणजे याचा प्रोटोमिल खताचा रिझल्ट कसा आला ते त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊया. नमस्कार. नमस्कार, आपलं नाव शांत अशोक पाटील, कुमटे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर मोबाईल नंबर 98 23 88 22 11. मी याच्या अगोदर 1.5 महिना अगोदर 8 पोती प्रोटोमिल, एकरी 8 पोती, म्हणजे 50-50 किलोची 8 पोती मी एकरी 8 पोती टाकलेली. त्यानंतर आता फोडणीला 6 पोती एकरी आणि इतर डोस दिलेला आहे. प्रोटोमिलचा रिझल्ट 1 नंबर आहे. ऊसा आता बघताय तुम्ही कसा आहे. म्हणजे किती तारखेची लागण आहे? 22 जुलैची लागण आहे. मग आपण प्रोटोमिल बरोबर 24 आणि प्रोटोमिलच्या 8 बॅगा 8 वापरल्या. बॅगा वापरले. मग फुटव्यामध्ये काय फरक फुटवा पडला? तो 1 नंबर आहे. दाखव. फुटवा फुटव्याची संख्या बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 फुटवे आहेत ऊसाला. आणि ऊसाची हाईट किती आहे? जवळ 6 फुटाच्या वरती आहे. 5.5 फूट तर हाईट आहे पूर्ण या ऊसाची. माझी 6 फूट आहे. 6 फूट आहे काय? हो, 6 फूट हाईट आहे. आणि फुटवे बी भरपूर आलेले आहे, काळोखी जास्त आहे. आणि प्रोटोमिल वापरल्यामुळे ऊसाचा म्हणजे आता ह्याचा ॲव्हरेज एकरी कमीत कमी आमचं 100 टनाचं टार्गेट आहे. आणि 100 टन निघणारच आहे. तुम्ही पूर्ण प्लॉट बघू शकता, 1 नंबर प्लॉट आलेला आहे. आणि प्रोटोमिलच्या वापरामुळं तुमचं रासायनिक खताचा जो डोस तुम्ही मिक्स करून टाकताय त्याचा अपटेक 1 नंबर होतं आहे. त्यामुळं प्रोटोमिल वापरणं सर्व शेतकऱ्यांनी गरजेचं आहे. सेंद्रिय कर्ब वाढतो आणि जी जीवाणूची प्रक्रिया आहे, जी अन्न पुरवठा करणारी, त्या प्रोटोमिलमुळं फास्ट क्रिया चालू होते. त्यामुळं उत्पादनामध्ये वाढ होते. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी प्रोटोमिलचा वापर करावा आणि आपल्या उत्पन्नात वाढ करून घ्यावी. धन्यवाद. बघा बरं.